सर्वांना श्री स्वामी समर्थ. आज घरातील सगळ्या लाईटी खूप सकाळ सकाळी गेलेल्या आहेत. आता माझ्या एक गोष्ट लक्षात आली, ते तुम्हाला दाखवायचं होतं. इथं पूर्ण मी क्लिप जोडत आहे. ते क्लिप बघा. आमचा तो फोटो आहे, ज्यावेळेला आम्ही बिझनेसमध्ये होतो तेव्हाचा फोटो आहे. AI ना आर्यननं त्याचं काय केलेलं आहे बघा. हसून हसून पुरे वाट लागली. म्हणजे त्याला काय म्हणतात की कशात काय सुचेल आणि तो कधी काय करेल सांगता येत नाही. इथं क्लिप लावत आहे. पण हो, कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी, कमेंटसाठी, लाईकसाठी खूप मनापासून तुमचे आभारी आहे. खूप छान वाटलं. भरभरून तुम्ही आशीर्वाद दिले, भरभरून या 2-4 दिवसात प्रेम दिलं. तसं तर एरवी तर मिळतं भरपूर, पण या दिवसात ना खूप, अगदी म्हणतात ना ओटासुद्धा भरेल एवढं प्रेम मिळालं. मन समाधान झालं. वर्षभर तुमचं प्रेम घेऊन जाईल. तर चला ती क्लिप बघून घ्या. तर हे ओनली फोटो आहेत. आरू छोटा होता बघा यावेळेला. माझ्या मते UKGचा असेल त्याचं. आणि गावी एका लग्नाला मी गेलो होतो, तिथं काढलेला तो फोटो. तर त्याचं त्याने तसं केलं आहे. आणि हा फोटो बिझनेसमधला, ज्यावेळेला आम्ही बिझनेसमध्ये होतो ना, तर त्यावेळेला तिथं असं व्यवस्थित राहणं गरजेचं असायचं. आपल्याकडे म्हणजे म्हणतात ना की काय असो किंवा नसो, प्रेझेंटेशन तुमच्या राहण्याकडे, वागण्याकडे, दिसण्याकडे बघून लोक आकर्षित होऊन त्या बिझनेसमध्ये येतात. म्हणजे तिथं दिखाव्याची दुनिया होती. आणि ते जसं सांगतील तिथला म्हणजे सिस्टम, त्या पद्धतीने मग ते ब्लेझर घाला, चांगली साडी नेसा, व्यवस्थित लुक करा, जा, असं ते बाहरी दुनिया म्हणतात ना. की मला हे यूट्यूब लाईव्ह खूप बेस्ट वाटतं. इथं जे काय असेल ते ओरिजिनल, रिअल. पण ते बिझनेसमध्ये खूप बेकार होतं, कारण दिखाव्याची दुनिया होती. कारण लोकांना दाखवूनच त्या बिझनेसमध्ये आकर्षित करण्याची एक ती ट्रॅक्ट होती. त्यावेळेचा तो फोटो, दादाचे एक मित्र होते त्यावेळेला त्याच बिझनेसमधले, तर त्यांच्या मोबाईलमध्ये त्यांनी ते काढलेला होता. तर जेव्हा माझा यूट्यूबचा व्हिडिओ त्यांना गेला, त्यावेळेला कळलं की अरे हे यूट्यूबमध्ये आलेले आहेत. कारण मधल्या काळामध्ये आमचा आणि त्यांचा संपर्क पूर्ण तुटलेला होता. तर त्यांनी पुन्हा तो जो नंबर होता, दादाचा नंबर तो पूर्वीपासून आहे, तर त्यांनी कॉल केला आणि सांगितले की बाबा असं असं मी तुमचे व्हिडिओ बघतो. मग त्याच्यामध्ये बोलता बोलता सांगितलं की तुमचा त्या बिझनेसमधला एक माझ्याकडे फोटो आहे. दादा म्हणले पाठवा, कारण त्यावेळेला अँड्रॉइड वगैरे आपल्याकडे मोबाईल वगैरे होते. तर मग तो मोबाईल, फोटो पाठवल्यानंतर तो तसाच होता. तर आरूनं त्या फोटोची वाट कशी लावली आहे बघा. आणि जेव्हा तो फोटो माझ्याकडे आला ना, त्यावेळेला मी जुन्या दिवसामध्ये गेले. कारण माझं वजन फक्त 45 किलो होतं त्यावेळेला. आणि मी ते जे प्रोडक्ट घेत होते ना, ते वजन वाढवण्यासाठी घेत होते. मी ते सगळं आता तुम्हाला शेअर केलेलं आहे. म्हणजे माझ्या जुन्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळंच शेअर केलेलं आहे की बाबा कसं होतं, काय होतं. कारण माझं वजनच कमी होतं. लाईट गेली, अशी गरमी जाणवत आहे ना, काय करू, भयंकर गरमी जाणवत आहे. असं वाटायला नाही कुठल्या तरी ह्याच्यात घातलंय आपल्याला आणि आपण शिजतोय. पर्यायच नाही. एवढ्या लवकर लाईट घालवल्या बघा. म्हणजे कामं पण करावी की, कामगार पण 10च्या पुढे येत असतील ना कामं करणारी. म्हणजे एकडच्या एरियात नियमच आहे की सोमवारच्या दिवशी ना लाईट घालवली जाते. कारण जी काय उरली सुरली लाईटची कामं असतात ते दुपारपर्यंत तरी घालवतातच. पण आता एवढ्या सकाळी लाईट घालवल्या, माणसाने काय करायचं. मोठा इन्व्हर्टर घेऊन येणं. इथं कोपऱ्यात जागा सोडली आम्ही इन्व्हर्टरला. इथं कोपऱ्यात ना त्याचं पॉईंट काढून घेतलाय, सगळं सेटिंग करून ठेवले. इथं तसं बघायला गेलं तर एसीची गरज लागत नाही. मला भरपूर कमेंट असतात की ताई एक तरी एसी बसव, पण एसीची गरज लागत नाही. वरच्या बेडरूमची खिडकी ओपन केल्यानंतर एवढं वारं येते ना, कारण आरपार रिकामच आहे. पाठीमागची जी बिल्डिंग आहे ती वरती नाही आहे, त्यांचा खालचाच फ्लोअर आहे. त्यामुळे वारं भरपूर येते. वरच्या पोर्चमध्ये गेलं तरी वारं भरपूर येते. खालच्या बेडरूम मध्ये सुद्धा पाठीमाग खिडकी वारं भरपूर येते. माणसाच्या आयुष्यामध्ये बघा कितीही करा सोयी सुविधा, एवढी जर सोय कमी पडली तर माणसाचं सुरू होतं ना. तरी मी रात्री म्हणजे कालच दुपारी बोर चालू करून पाणी भरून घेतलेलं, कारण मला माहित होतं सोमवारचा दिवस असला की असं काहीतरी गोंधळ होतो. आणि पुन्हा ते किचकिच करण्यात अर्थ नसते. कुणाला बोलणार, किचकिच करून तरी काय करणार आहे. पण आता अक्षरशः भयानक. आणि सकाळ सकाळी तुम्हाला सांगू, जेव्हा तुम्ही आंघोळ करून येता ना, अजून मी चहा सुद्धा पिलेली नाही बघा, आंघोळ नुसती केलेली आहे. तर या टायमिंगला मला ना चहा प्यायच्या आधीच एवढं गरम व्हायला लागलं. आता चहा प्यायचा कसा असं झालंय, चहा तर प्यायची इच्छा झाली, पण गरमीमुळे चहा पण पिऊ वाटत नाही आज. चला थोडा दीदी बरोबर घेते चहा. माझ्यासारखीच आहे किट्टो पण गोड खायला. ह्या कपांचा शेवटचा दिवस आहे, कारण हे काढून टाकून देणार आहे. मला जशा कमेंट आलते त्यानुसार काठ फुटत 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 चाललेले आहेत. आणि बरोबर बोलतात, बरोबर कमेंट असतात त्यांच्या की ते जेवणामध्ये जाऊ शकतं. मला ना आमचा कोल्हापूरच्या पद्धतीचा अख्खा मसूर जो आहे तो बनवायचा होता. पण लाईटीचा प्रॉब्लेम, वाटण वगैरे कशात करणार, म्हणून म्हणलं जाऊ दे, आता कांदा जो आहे तो टाकून आपण उसळ टाईप बनवतो ना तसं बनवूया.
पण एक सांगते, अख्खा मसूर बनवण्याच्या प्रत्येकाच्या पद्धती वेगळ्या आहेत. काही जण डायरेक्टली ना मसूर घेतात आणि डायरेक्टली कुकरला लावतात. काही जण भिजत घालतात, जसं मी केलं तर भिजत घालतात, मग सकाळी 1-2 शिट्ट्या देतात. ते चांगलं मॅश होतं व्यवस्थित. पण काही जणांना असं अखंड थोडंसं आवडतं ना दाता. बरीचशी लोकं खास कोल्हापूरला तांबडा पांढरा खाण्यासाठी येतात. मी जर असं कुठे गेले, कुठला आहे तुम्ही? कोल्हापूरचा. हां, तुमच्याकडचा तांबडा पांढरा रस्सा मस्त असतो बघा. म्हणजे असं प्रत्येक एक जण खासियत म्हणतात ना, तशी मसूरची पण आहे. आज पराठ्यामध्ये विचार केला काय बनवूया? तर म्हटलं आता चला आज गोड बनवूया. काल जरा तिखट दिलं. थोडंसं वेगवेगळं देत राहते कारण तेवढंच त्यांना पण बरं आणि कामावर सध्या उन्हामुळे नुसतंच पाणी प्यायचं काम सुरू आहे. नुसतंच पाणी प्यायचं. आणि मग जेवण जे आहे ते दुपारी खाल्लं एखादी चपाती रिटर्न आणतात. मग सकाळी व्यवस्थित पोट भरून गेलं. कारण म्हण आहे बघा, की सकाळचं जेवण पोट भरून जेवावं, दुपारचं थोडंसं कमी, संध्याकाळचं तर अगदी वरण भात सुद्धा बेस्ट आहे. घरातल्या किती पण नाटकं करू बायको सगळ्यांना एकटी भास असते. हे घ्या तुम्हाला लिए तर मस्त असा पराठा. काय म्हणते बघा बाई, गरम लागायला लागले आणि दिले मध्ये खावं. चहा आणि गरम केली दूध घालते ना दूध त्यात. तुम्हाला माहित झालं तिथं दूध आहे. मी फ्रीज मध्ये म्हणलेलं, फ्रीज मध्ये गेला नाही बरोबर. तुम्ही हुशार आहे की, लक्ष असते की घरात. तुला काय तुझ्यासाठी सगळी खुळी वाटली ते काय केले? गरम द्यायचं छान झाले चवीला. गुलकंद घालून काय ते केले. चांगलं लागतंय का नाही? छान. तुमच्या ताईचा बर्थडे झाला. बर्थडेला गिफ्ट मागवलं होतं, आलतं पण खरं मला कामाच्या ह्याच्यातनं जे डिलिव्हरी बॉय आहे ज्याच्याकडे आलं तो इथं घरापत्र आला नाही. आम्ही गावाला घरपोच देतो, कारण माझ्याकडे झालीच नाही घरपोच. तरीही मला न माहित होता. डायरेक्टली मी जिथून महेश्वरी घेते तिथून. आता ही साडी आपण माझा नंबर आहे ना तुला. ते दिवस आठवले की एक 25 रुपयाचा केक, जे पेस्ट्री असते ना पेस्ट्रीचा केक आणून कापला होता हिच्यासाठी मी. आज असं आहे ना की बायकोसाठी मी 3,500-4 हजाराची साडी आरामात मागवू शकतो आणि कोणतीही न कचवचता. कामात आहे ते यश मिळणं सुद्धा कोण एखाद्याचा आशीर्वाद असतो. हो, पण यश असं मिळतंय की आता असं झालं सुख येते खरं घ्यायला कोण नसल्यागत झालं. असू दे, आपण एकटं करणं आपल्याला. सकाळी आता ह्या टायमाला गेलो ना तर 9-10 बाहेरची दुनिया काय बघायला मिळत नाही, काहीच नाही. आले परवा म्हणतो तुम्हाला तुमच्यासोबत वेळ पण घालवायला मिळणार. असो, मी साडी नंतर खोलून दाखवेन तुम्हाला. मस्त आहे साडी. मी सगळ्यांना एवढ्या वेळा दिली, पण मी कधी माझ्यासाठी केलं नाही. पण मला माहित नव्हतं यांनी मागवल्या माझ्यासाठी आणि मला कळू नये म्हणून डायरेक्टली तिथून मला मागवण्यात आली. सर्वांना ह्यातनं एक सांगणं माझं फक्त एकच आहे, जे वाईट परिस्थितीत असतील मी हार मानली ना तर ते सुखाचा दिवस पण मिळणार नाही. हरवून बसतो आपण. त्यामुळं हार मान नका, लढत राहा. असं लढत राहा की त्या दुःखानं सुद्धा हार मानली पाहिजे. आम्ही दोघांनी तेच केलं. आपण कधी तक्रार केली नाही ना एकमेकाला. पेस्ट्री 25 रुपयाच्या पेस्ट्री कट करायचे दिवस आले, असं तसं आम्ही कधी भांडलो नाही. कुठल्याच गोष्टी सोडून कधीच म्हणजे कधीच हे केलं नाही की असंच आहे तुम्ही असंच आहे किंवा तुमच्याला हे होतच नाही. काय तुम्ही मला काही देतच नाही. बऱ्याचशा तक्रारी असतात ना. आता बघायला कशा असतात की नवऱ्यासने ब्लेम करून ना भांडणं काढतात. तसं करू नका. ज्याची त्याची परिस्थिती असते, आलं की करणारच. फक्त त्या पुरुषानं आपल्या मनात काय एक जिद्द ठेवायची की आपली ही परिस्थिती आपण बदलू शकतो आणि बदलणार 100% ती बदलते. कारण तुम्ही जोपर्यंत पॉझिटिव्ह होत नाही मग त्या कामाला लागत नाही तोपर्यंत. पण काही पुरुष असे आहेत की असून सुद्धा करत नसतात, त्यांना मात्र ओरडणं योग्य आहे. कसं ते दळबदरी लक्षणं. असून पण बायकांना करायचं नाही, द्यायचं नाही, ही लक्षणं दळबदरी. कारण तुम्ही लक्ष्मीला जर करत नसाल असून तर काय उपयोग नाही. तुमची लक्ष्मी खुश नाही तर तुम्ही खुश, तुम्ही मनातून खुश म्हणजे वरून खुश असाल परंतु आतून खुश राहू शकत नाही. असतात ना काय पुरुष. बस चला मी डबा भरू का. दही जे आहे ते मला कधी कधी दगा देतं. लागलं तर एवढं घट्ट, अगदी
त्याचे असे काप पडेपर्यंत, वड्या पडेपर्यंत लागतं. आणि नाही तर बघा हे असं होतं, धड पाणी पण नाही धड दही पण नाही. डॉगिंच्या ज्या आहेत त्या पण करून घेतल्या. डॉगिंच्या थोड्याशा अशा मोठ्या मोठ्या करते मी. इकडे बघा या डॉगिंच्या केलेल्या आहेत. आणि किट्टू आणि आरूला पण परोठा केला. आणि ते भले क्लासला गेले तरी येऊन खातात. तर बघा हा परोठा अशा पद्धतीने दिसतो. गुलकंद त्याच्यामध्ये ऑलरेडी साखर असते त्याच्यामुळं हा पराठा असा दिसतो. पण मस्त लागला, दादाला पण मस्त लागला. आणि गुलकंद तुम्हाला सांगू, अख्खा डबा आता संपवला. अख्खा डबा मी एकटीने संपवलेला आहे. म्हणजे तेवढापर्यंत आणला होता, कारण बाकीचं कोणच खात नव्हतं. टाकून जर दिलं तरी पण तुम्हाला माहिती आहे की हे खाली राहिलं ते खाली राहिलं, साधारण काय तक्रारी असायच्या म्हणून आज पराठ्यात घातलेला आहे. हार्दिक आता स्कूलला चाललेला आहे. आणि तुम्ही म्हणसाल की आता कसली, सगळ्या पोरांना सुट्ट्या पडल्या ना, आता कसली याची शाळा? तर म्हणजे तिकडं अशी पद्धत आहे की एप्रिल एंडिंगपर्यंत, 1 एप्रिल ते एंडिंगपर्यंत स्कूल असते मुलांची. मग आता एप्रिलच्या एंडिंगला सुट्टी पडणार, ती मग डायरेक्टली जूनला जशा आपल्या शाळा सुरू होतात तशी त्याची पण शाळा सुरू होणार आहे. आता तो जातोय, आता थोडंसं टाइम कमी केलेला आहे, पण पूर्ण एप्रिल महिना जो असणार आहे तो स्कूलला जाणार आहे. आता चिमणीसाठी जे प्रोडक्ट वापरते ते माझं संपलंय. आता आरू जर येताना आरूनं कॉल केला, काय करतो, स्कूलवरनं आलं की त्याचा स्टॉप आहे, स्टॉपला उतरलं की तिथंच दुकान आहे किराणावालाचं. मग मला काही पण लागू दे, तिथनंच त्यांच्यावरनं कॉल करणार, मला विचारणार आणि मग मी इथून फोन पे करणार आणि मग तो घेऊन येणार. तो तसा करतो कारण त्याला माहित असतं की आल्यानंतर मम्मी मला पाठवेल किंवा मग मम्मी हे नाही ते नाही म्हणत्या, मग त्याच्यापेक्षा हे करावं. आणि मी समजा सांगितलं की ही गोष्ट आणायची घेऊन ये, नंतर मला म्हणतं, हळूहळूच म्हणतं की तुला काय आणवती खायला. असं पप्पा करतात, पप्पाचं बघून शिकतात. मला खरं सांगू, आपली मुलं जी असतात, जसं आता मुलगी शक्यतो माझं बघून, आपली आई कशी रिॲक्ट करते, काय बोलते त्याच्यावरून शिकतात. आणि पोरं जे असतात ना ते वडिलांचं बघून शिकतात. तर ते दादाची एक सवय असते की काही झालं की तुला काय आणू असं म्हणायचं ना, ते आरू पण तोच शिकलेला आहे की तुला काय आणू. आज मूग आणि मटकी याला मोड आणून घेणार आहे, कारण आता सकाळच्या नाश्त्यामध्ये ना या आठवड्यामध्ये 1-2-3 टाइम तरी मोड आलेली मटकी जी आहे ती व्यवस्थित तेलामध्ये परतवून देणार आहे. म्हणजे आता ही पुढच्या आठवड्याभराची तयारी आहे. मग कधी मूग मिक्स, कधी त्याची भाजी होईल किंवा कधी सकाळी नाश्त्यासाठी होईल. ही साडी जी आहे ती महेश्वरी साडी आहे. अगदी काही ग्रॅममध्ये असतं. प्युअर हँडलूम, हाताने विणलेली साडी असते. कुठलंही मशीन वर्कची साडी नाही. याच्यामध्ये जे काही तुम्हाला दिसतं हे सगळं टोटली हाताचं वर्क असतं. म्हणजे हाताने विणलेली साडी असते. एकदम लाईट वेट नेसल्यानंतर खूप सुंदर दिसते. विचार करते की 4-8 दिवसात शिवून मिळेल का. तर कुठला सण येतोय, अक्षय तृतीयाला नेसता येईल या हिशोबाने बघते. कारण ब्लाऊज जो आहे तो मी व्यवस्थित जिथं शिवतील तिथं मी देणार आहे. कारण साडीची किंमत ही तशीच आहे ताईनो. साडीची किंमत जी आहे ती 3100 रुपयाला तुम्हाला ही साडी बसणार आहे. बघा किती हलकी फुलकी एकदम लाईटवेट साडी असते ही. एक म्हणजे असा ग्रीन आहे, दुसरा ब्ल्यू आहे, थोडासा मोरपंखी दिसत आहे. बघा मी स्वतः सेल करत होते, पण मी स्वतःसाठी घेतली नव्हती कधीच. आउट ऑफ महाराष्ट्रातून येतं हा स्टॉक, आपला इथं मिळत नाहीये. जिथं साडी बनली जाते तिथून मी घेत असते. तर त्यांनी मला न सांगता तिथूनच ही साडी जी आहे ती घेतलेली आहे. मला माहीतच नाही आहे, पार्सल वगैरे आल्यानंतर मग मला माहीत झाले. अशा प्युअरच्या साड्या वापरतात त्यांना माहीत असेल. तर साडी खूप म्हणजे असं लांबीला रुंदीला असते ही साडी. हे पहा, याच्यामध्ये वेगवेगळे आहेत, म्हणजे शेड जर बघायला गेले तर खूप वेगवेगळे टाकू शकतात. आणि इथून आहे हा एवढा मोठा असा ब्लाऊज पीस आहे इथून, आणि हा नेस्ता पदर आहे. एकदम हलकी. असं वाटतं ना की ही साडी नेसल्यानंतर आपण काही घातले का न घातले, पण हो ही साडी ना खूप रिच लुक देते बरं का ताईनो. जेव्हा तुम्ही ही साडी नेसल्यानंतरच साडी कशी आहे ती कळतं. लक्षात ठेवा, जेवढी प्युअर साडी असते ना तिला तेवढंच वजन जे आहे ते कमी असतं. जेव्हा बुट्टी हेवी येते थोडंफार वजन वाढतं बुट्टी असेल तर, पण याला ना एकदम अशी म्हणजे म्हणतात ना की नाजूकमध्येच बुट्टी आहे. ही जी बारीक अशी लायनिंगची बुट्टी आहे ना ती एकदम नाजूक अशी बुट्टी आहे. तर असो, बड्डेला मला ही साडी मिळालेली आहे. आणि जर तुम्हाला ही कोणाला जर हवी असेल तर सांगा. 3100 रुपयामध्ये, महाराष्ट्रात असू दे किंवा आउट ऑफ महाराष्ट्र असू दे, कुठे असू दे, तुम्हाला म्हणजे आउट ऑफ महाराष्ट्रसुद्धा एक्स्ट्रा द्यावे लागणार नाहीत. इतर याला द्यावे लागतात पण याला द्यावं लागणार नाही, कारण पार्सल जे आहे ते तुम्हाला आउट ऑफ महाराष्ट्रातूनच येणार आहे. महेश्वरी हँडलूम शेडेड ड्युअल टोन साडी, ट्रेंडिंग एलिगन्स रॉयल कम्फर्ट
हँडक्राफ्टेड हेरिटेज. तुला पाहिजे? आली बघा लगेचच. हां, क्लासवर आज लवकर आले. कसा पाहिजे? तुला पाहिजे? तुला आणि मला येईल असं शिवूया. तुला येईल ते मला येणार नाही, मला येणार ते तुला येणार. तू याच्यावर मॅचिंग कर, मी याचा ओरिजिनल ब्लाऊज शिवते. कारण तू काय सारखी घालणार नाही आहे, मी कधीतरी घालू तर शकतो ना. मला स्लीवलेस पाहिजे. ह्या साड्या ना खूप जपून वापराव्या लागतात. कुठेही नेसलंय, कुठेही बसलंय असं चालत नाही. आणि एकदम अशा जपून ठेवाव्या पण लागतात, कारण खूप नाजूक असतात ह्या साड्या. असो, चलो. हँडलूम साड्या असतात ना, त्याला असे धागे असतात बघा. हे बघा, हे असा धागा निघालाय. हे असे धागे विणकामामध्ये राहिलेले असतात. इंचीला इथपर्यंत आहे बघा. मोठी आहे ना. असो, चला. नवरोबाला थँक्यू असं पण म्हटलं व्हिडिओमधून सुद्धा. नवरोबाला थँक्यू. आणि एकदा नेसली ना, याला इस्त्री करा. आणि हे काय घरी वॉश करायचं नाही आहे, याला ड्राय क्लिनिंगला द्यावं लागतं वॉश करायला. केवढी झाली बघा घडी. हे बघा केवढी झाली साडी. बारीक आणि घडी घातली तर याच्यापेक्षाही बारीक होते. भांडं कुंड केलं होतं, त्यामुळे मग पुन्हा आणि गाऊन चेंज. दिवसाला 3 ते 4 गाऊन जे असतात ना, ते माझेच पडतात पाण्यात. मला ना, म्हणजे आता बाथरूम घासायला गेली मी भिजलेलीच असते. भांडी घासून झाली मी भिजलेली असते. दार धुवायला लागलेली की मी भिजलेली असते. पाण्यात जिथं कुठं जाईल तिथं मी कोरडी माघारी येत नाही. मग किट्टोला मी जर बोलायला गेलं ना त्यांच्या कपड्यांचा, कारण आता वर आलं नाही त्यांचाच पसार असतो, तर ते लगेच मला बोलून दाखवतात, तुझी पहिला किती आहेत बघ. आज आता मी ज्वारीचं आणि गव्हाचं दोन्ही पण दळणं बनवत होते. सकाळी आट्टा आणलेला होता, म्हणजे तो रात्रीच आणलेला होता, पण तुमच्या पण कमेंट असतात आणि आता बाद झालं. आट्ट्याचं पुरण बाद झालं. काय असतं बघा की आट्टा जो आहे तो मला आता तो 3-4 दिवसात संपतो, कारण आपल्या घरात डॉगी असल्यामुळे ना मला गव्हाचा वापर जो आहे तो जास्त प्रमाणात होतो. आणि ते ना म्हणजे आता बाजरीची भाकरी समजा केली, ज्वारीची केली, ते खात नाहीत, त्यांना स्पेशल चपातीच लागते. त्यामुळे आपल्याकडे आट्टा जो आहे तो लगेच संपला जातो. असं चला, मी ह्या व्हिडिओचा इथं सेंड करते. आवडतं तर लाईक करा. श्री स्वामी समर्थ.